तर गुड मॉर्निंग गाईज, मी स्वॅग रायडर्स तुमचं स्वागत करत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर आज आपण जाणार आहे, म्हणजे आज आपण आलेलो आहे लोहगड फोर्टला. हा लोणावळ्यात आहे, पुण्यापासून 50 किलोमीटर म्हणजे हिंजवडीपासून. तर माझ्यासोबत आहे गौरव पाटील. आपण इथे गाडी पार्क केली आहे, त्याचं आपल्याला 20 रुपये चार्जेस आणि हेल्मेटला 10 रुपये द्यावं लागलं. आलेलं आहे आता लोहगडला. आज लय गर्दी आहे, म्हणजे संडेला लय गर्दी असते. गाईज बरोबर 9 वाजता ओपन होतं आहे. 9 वाजता पर्यटकांसाठी ओपन आहे. इथं रेट बघू शकताय. व्हिडिओ कॅमेराला 25 रुपये आहे. तर करेक्ट आम्हाला 9ला सोडले बघा इथनं वर. तिकीट काढून होय, पुढे तिकीट काढायचं आहे. 9 वाजता यायचं. ही मेंबर्स आहेत बघा, आपल्या इकडचेच आहेत. 6 वाजता आल्यात. 3 तास तिने सनराईज बघितला. कसा बघितला आम्हाला पण माहित नाही, पण 3 तास सनराईज बघितलं. गौरव पाटलांचं काम चालू आहे, फोटो काढायचं. धुक्यामुळे वाऱ्यामुळे तुम्हाला आवाज येतो, जो समोर दिसतो तो विसापूर आहे. तो कोण आहे बघा. तर काय हाच दरवाजा इथं 5 दरवाजे आहेत, पण आपल्याला मेन दरवाजातून जायला भेटतं. दिवसातून ट्रेक करायला त्यामुळे जरा बसलं. करेक्ट नाव ओपन करते. नुसत्या पायऱ्या आहेत, थोडेच पायऱ्या आहेत. गायस तो बघा विसापूर, समोर दिसतोय तो विसापूर. आणि हा आपला लोहगड. गुफा छोटी बघतो काय बाजू. काय इथनं तो पाऊल व्हायचं. खूप वार आहे, खूप जास्त वार आहे. सगळीकडे नुसतं पाहिजे ट्रेक मग असं दगडातून जायचं असं काय. हे गौऱ्या मागायला इथे गुफा आहेत, त्यामध्ये काय बघूया. देव असला तर आपण जाऊ शकत नाही, कारण काल आपण बघा नॉनव्हेज खाल्ले. काय वाद बघा. हनुमान दरवाजा, हनुमान दरवाजा जवळजवळच आहे दरवाजा. डायरेक्ट आपण महादरवाज्यात पोचलेला आहे. त्याचा नकाशा पूर्ण. हा ते विंचूकडा दिसतोय, आपण जायचं आहे तिकडे. तिथून आपण गडावरती पोचलेलं आहे. वरती बघू शकता तुम्ही गौरव पाटील आपले प्रकार राहिलेत. समोर विसापूर आहे. तिथून तिकोनातून भुजगेवस वगैरे दिसतात. माझ्या कॅमेऱ्यातून दिसत असेल तर दाखवतो तुम्हाला, पण आधी सगळा गड फिरूया. कॉन्फरन्स हॉल होय, तुटला असं सगळं सभागृह होता सदरचा. इथे आपल्याला पुढचा मार्ग दिला आहे. त्र्यंबक तलाव, सोळापुणी तलाव, विंचूकडा, महादेव मंदिर इकडे आहेत. इकडच्या वाटलं जाऊया आपण. काय काय बघायला तसं इथं जवळच आहे पुण्यापासून, त्यामुळे येऊ शकता तुम्ही संडेला. दोन्ही पण गड होते. तो पाहू शकता, तो विंचूकडा आहे. काय आपण डायरेक्ट आता विंचूकडा घालवायला पाहिजे. जसं जवळ आलं तसं जास्त नाम दिसतं विंचूकडा. बरोबरच नाव दिलंय विंचूकडा, बघू शकता तुम्ही. काय थंडी आता बंद झाले, आपल्याला तिकडे तिकडं आपल्याला आता तर तिकडं पब्लिक मध्ये पोहोचत नाही. विंचूकडे चालू आहे. हा विंचूकडे नाव त्यांचं कारण म्हणजे काय ना, तुम्ही मग अशी मी मॅप दाखवलं तसं बघितलं असं. लोहगडचा आकार असा विंचवासारखा, आणि ते मागे गेलेले नांगी आहे त्याची तशी, त्यामुळं विंचूकडे नाव दिलं असं. विषय एक झाला
आपल्याला परमिशन नाही, कोणाला परमिशन नाही, प्रवेश बंद आहे तिकडे उंचकड्याला जायला. काही सीझन झालं आपल्याला माहीत नाही, नंतर न्यूजमध्ये बघा. पण आपल्याला इकडे जाऊन दिलं, पूर्णपणे बंद केलं सगळं. आणि आपण रिस्क नाही घेऊ शकतो. कॅमेरामॅन जरा तिकडे व्ह्यू दाखवा कसं. इकडे बघा बंद पूर्ण केलेलं आहे, जायला परमिशन नाही. आपण गेल्यानंतर बस काहीतरी विषय व्हायला. आपला गाईड भेटलेला आहे आपल्याला, तो बघतो इथं नवीन स्पॉट. चेंबू, लोहगडवरचा चेंबू. चला ह्याच्या मागून हा आपल्याला कोणता स्पॉट दाखवतो. ह्या सगळ्या वाटा माहित आहेत आपण. लोहगडवरचा गाईड आहे. विसापूर, विसापूर. बघ की इथनं व्हिडिओ केल्यावर कसं वाटतं. आपण अशी गँग आलेलं तिथं झाडाजवळ. ना तर काय, तर माझ्या केसावर लक्ष देऊन माझं हे काम. खूप कमी असा ट्रेक आहे. पूर्ण गड बघून विदाउट विंचूकडा मला वाटतं एक तास किंवा एक 1.5 तास लागतोय फक्त. जास्त काही जास्त गड नाही आहे. आणि तरी 1.5 तास होऊन जातो. तो बघा समोर तो हनुमान दरवाजा. पोहोचलोच आपण. तर आपण विसापूरच्या खाली जाणार. तिथं विचारणार आहे आपण की किती वेळ लागतोय, काय टाईम असला ऊन जास्त नसलं तर आपण तो पण गड आजच करायचा. आता आपल्याला एक गुफा दिसलेली आहे इथे, तिथून आतमध्ये जाऊन बघूया. ती अशी मोठी वाट आहे बघा इथं, केव्ज असल्यासारखं. थांबा, इथे चिखल दिसते. या गुफातून आम्ही निघतो. बघा आमचे कॅमेरामॅन आता आले बाहेर इथून. दरवाजाकडे जाताना मला कोरिलेनी भेटले. कोणीच नाही, आम्ही दोघं झालं. बंद होतं, आम्ही उडून आलो. आतमध्ये भरपूर आहे आत. बहुते 2-3 खोले आहेत, असेच आहेत पूर्ण. गाईज हा आवाज ऐकून तुम्हाला काय वाटते? ते आम्ही इथं घोड्याचा पागा बघा आलोय. आणि आवाज बघा की असं वाटतं की कुठं तर धबधबा पडलेला आहे. हे बघा इथं घोड्याचा पागा. हां गाईज, आम्ही ज्या दरवाज्यातून स्टार्ट केलेलं त्या दरवाज्यापर्यंत पोचलोय. आता आम्ही खाली उतरतो. आपला हा व्लॉग इथे संपवतो. आपण विसापूरचा नवीन व्लॉग चालू करा तिकडं, जर आम्ही कंटिन्यू करणार असलो तर. तो पण ब्लॉग लवकरच अपलोड होईल. हा झाल्यानंतर अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करायचं. आणि जर तुम्हाला खरंच आमच्यासोबत ट्रेकला यायचं असेल किंवा असं नवीन ॲडव्हेंचर करायचं असेल तर कमेंटमध्ये कमेंट ट्रेकसाठी यस तर टाईप करा, नाहीतर आम्हाला पण कॉल करा. असं काय तर कमेंट करा, म्हणजे मला समजेल. गाईज आपलं ऑफ झालं. चला तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच नवीन ट्रेकसोबत.